5वी स्कॉलरशिप, विषय बुद्धिमत्ता चाचणी, टॉपिक नंबर 2 वर्गीकरण, त्यामध्ये उपघटक संख्या, स्वाध्याय 2.2 प्रश्न, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला 5610, 1463, 3585, 8294. आता या संख्येमध्ये 3 संख्या ह्या सारख्या गुणधर्माच्या आहेत आणि एक संख्या वेगळी आहे. मग गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3585 या संख्येला 11ने निःशेष भाग जात नाही आणि बाकी सर्व संख्यांना 11ने निःशेष भाग जातो. 5610 भागिले 11 करून बघा, पूर्ण भाग जाईल, बाकी शून्य उरेल. 1463 सुद्धा 11ने निःशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते. आणि 8294 या संख्येला सुद्धा 11ने निःशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3585 ही गटात न बसणारी संख्या आहे. प्रश्न दुसरा 89, 45, 72, 54. मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 89 म्हणजे 8 आणि 9 यांची जर बेरीज केली तर 8 दुणे 16 आणि 1 17. मग आता 17 या संख्येला 3ने निःशेष भाग जात नाही. बघा, आता 45 म्हणजे 4 आणि 5ची बेरीज केली, 5 आणि 4 9, म्हणजे 3ने निःशेष भाग जातो. 72 7 आणि 2 म्हणजे 9, 9ला 3ने निःशेष भाग जातो. आणि 45 म्हणजे 54 म्हणजे 5 आणि 4, 5 आणि 4ची बेरीज झाली 9, 9ला 3ने निःशेष भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3च्या कसोटीचा वापर करायचा आहे. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निःशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. 45, 72 आणि 54 या 3 संख्यांना 3ने निःशेष भाग जातो. 89 या संख्येला 3ने निःशेष भाग जात नाही. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 89. प्रश्न तिसरा 3678, 7682, 6837 आणि 8736. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हे सर्व अंक बनले 3, 6, 7 आणि 8 संख्येपासून. 3, 6, 7, 8 या अंकापासून ही संख्या बनली. 3, 6, 7, 8 पासून तिसरी संख्या सुद्धा बनलेली आहे आणि 3, 6, 7, 8 पासून पर्याय क्रमांक 4 सुद्धा बनलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा 3 ऐवजी या ठिकाणी 2 आलेत. 6, 7, 8 अंक सगळीकडे सारखेच आहेत, पण या संख्येमध्ये 2 आलाय म्हणजे ही संख्या वेगळ्या अंकांपासून बनली. आणि पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या तीनही संख्या 3, 6, 7, 8 या संख्येपासून बनल्यात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा 216, 343, 1008. मित्रांनो, उत्तर आहे 343. ही विषम संख्या आहे. 216, 1000 आणि 8 या समसंख्या आहेत. म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या सम असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही विषम आहे, बाकीच्या सर्व समसंख्या आहेत. म्हणजे गटात न बसणारं पद आहे 343. प्रश्न 5वा 38, 64, 72, 46. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 वगळता बाकी सर्व संख्येतील अंकांचा जर गुणाकार केला तर तो बघा किती येतोय. 8 त्रिक 24, 6 चौक 24 आणि 4 सख 24. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मधील अंकांचा जर आपण गुणाकार केला तर तो 24 येतो. आणि पर्याय क्रमांक 3 मधील अंकांचा गुणाकार 14 येतो. म्हणून हे वेगळं पद आहे. म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 72. प्रश्न 6वा 153, 136, 102 आणि 115. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 115 वगळता बाकी सर्व संख्यांना 17ने निःशेष भाग जातो. 17 5 85, 17 सख 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153. मित्रांनो, 102, 136 आणि 153 या 17च्या पाढ्यातल्या आहेत. 115 ही संख्या 17च्या पाढ्यातली नाही आहेत. म्हणून ते गटात न बसणारं पद आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 वगळता बाकी सर्व संख्येतील
ना या ठिकाणी 3ची कसोटी लागू होते. म्हणजे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता पर्याय क्रमांक 1 बघूयात. 7 दुणे 14, 15 16, 16 आणि 5 21 अंकांची बेरीज 21 आली. 21ला 3ने निशेष भाग जातो. त्यानंतर 6 आणि 4 10 आणि 2 12 पर्याय म्हणजे 246 मधील अंकांची बेरीज झाली 12. 12ला 3ने निशेष भाग जातो आणि 135 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 1 9. 9ला 3ने निशेष भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4ला 3ने निशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 3ला 3ने निशेष भाग जात नाही. म्हणून ही गटात न बसणारं पद आहे. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा. मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 11 चोक 44, 17 चोक 68 आणि 13 दुणे 26, 13 त्रिक 39, 13 चोक 52. मित्रांनो 11 गुणिले 4 44, 17 गुणिले 4 68 आणि 13 गुणिले 4 52. पण 12 त्रिक 36 आहे. 12 चोक 48 यायला पाहिजे होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा वेगळा आहे. पहिलं पद वेगळं आहे. म्हणून 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. मित्रांनो या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11 आणि 5 16 होतात. 3 आणि 12 यांची बेरीज 15 झाली. 9 आणि 6 15, 4 आणि 11 15. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 अंशाची आणि छेदाची बेरीज 15 होते. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये अंशाची आणि छेदाची बेरीज 16 होते. म्हणून हे पद वेगळं आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. मित्रांनो 10 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 109 वगळता 84, 133 आणि 196 या संख्येला 7ने निशेष भाग जातो. मित्रांनो 84 असेल, 133 आणि 196ला 7ने भाग देऊन बघा, बाकी 0 उरेल. म्हणून या ठिकाणी 109ला 7ने निशेष भाग जात नाही. या ठिकाणी बाकी उरते. म्हणून 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 109. प्रश्न नंबर 11. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वगळता बाकी सर्व संख्येतील अंक दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या म्हणजे दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या पटीत आहे. म्हणजे 3 त्रिक 9, 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. म्हणजे या ठिकाणी 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 75. कारण की 7 या अंकाच्या पटीत 5 ही संख्या नाही आहे. 5 दुणे 10 होतात. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 75. प्रश्न नंबर 12. या ठिकाणी 9, 65, 26 आणि 126. मित्रांनो योग्य उत्तर आहे 12व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3. आता 2चा जर घन घेतला तर 2चा घन या ठिकाणी 8 आणि 8 अधिक 1 9. त्यानंतर 4चा घन 64, 64 अधिक 1 65 होतात. त्यानंतर 5चा घन 125, 125 अधिक 1 126 होतात. पण या ठिकाणी आपण जर 3चा घन घेतला तर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, 27 अधिक 1 28 होतात. पण या ठिकाणी 26 आलेत. म्हणून 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 26. मित्रांनो ही गटात न बसणारी संख्या आहे. प्रश्न नंबर 13. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकीचे सर्व मित्रांनो अपूर्णांक आहेत. 6/1 वगळता सर्व अपूर्णांक आहेत. म्हणजे आपण 4ने जर 9ला भाग दिला तर बाकी उरते, पूर्ण भाग जात नाही. 2ने जर 5ला भाग दिला तर बाकी उरते, पूर्ण भाग जात नाही. 7ने जर आपण 1ला भाग दिला तर या ठिकाणी बाकी उरते किंवा पूर्ण भाग जात नाही. पण 1ने जर 6ला भाग दिला तर मित्रांनो भाग पूर्ण जातो. बाकी या ठिकाणी काहीच उरत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे अपूर्णांक आहेत आणि पर्याय क्रमांक 2 हा पूर्णांक आहे. म्हणून 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आता एकक स्थानचा दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकापेक्षा 5ने मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी 4ने मोठा आहे. म्हणजे 4 अधिक 1 5 होतात. नंतर 4 अधिक 4 8 होतात आणि 5 अधिक 4 9 होतात. म्हणजे दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकापेक्षा 4ने मोठा आहे. म्हणजे 9 हे 5 पेक्षा 4ने मोठे, 8 हे 4 पेक्षा 4ने मोठे आणि 5 हे 1 पेक्षा 4ने मोठे. आणि या ठिकाणी यांचा जर फरक बघितला तर 5चा फरक आहे. म्हणजे 9 हे 4 पेक्षा 5ने मोठे आहेत. म्हणून 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1.
प्रश्न नंबर 15. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला 3ची किंवा 9ची कसोटी वापरायची. म्हणजे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो, किंवा संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. आता पहिली संख्या 709, अंकांची बेरीज झाली 9, याला 3ने निशेष भाग जातो किंवा 9ने पण जातो. त्यानंतर 351, अंकांची बेरीज 1 आणि 5 6 6 आणि 3 9, म्हणजे 3ने पण भाग जाईल आणि 9ने पण भाग जाईल. आणि 522 म्हणजे 5 आणि 2 7 आणि 2 9, अंकांची बेरीज 9 झाली, म्हणजे या संख्येला 522ला 3ने पण निशेष भाग जातो आणि 9ने पण निशेष भाग जातो. पण पर्याय क्रमांक 4. 613 म्हणजे 6 आणि 1 7 7 आणि 3 10, म्हणजे 10 या संख्येला 3ने आणि 9ने निशेष भाग जात नाही. म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, ही गटात न बसणारी संख्या आहे. म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 613. प्रश्न नंबर 16. मित्रांनो, 16 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डबल व्ही म्हणजे हे रोमन अंक होऊ शकत नाही. IX म्हणजे 9, XV म्हणजे 15 आणि VI म्हणजे 6 या रोमन संख्या आहेत. पण पर्याय क्रमांक 3 ही रोमन संख्या नाही आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3, डबल व्ही. 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 17. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 515. बघा, या ठिकाणी शतक स्थानी आहे 4, 4चा वर्ग आहे 16. त्यानंतर शतक स्थानी आहे 8, 8चा वर्ग 64. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 7चा वर्ग 49, म्हणजे 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16. पण 5चा वर्ग या ठिकाणी 25 पाहिजे होता, पण या ठिकाणी 15 आले, म्हणून हे वेगळं पद आहे. म्हणून 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 515. प्रश्न नंबर 18. मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वगळता बाकी सर्व संख्यांची बेरीज जर ह्या दोनही प्रत्येक पर्यायातील संख्यांची बेरीज केली तर ती या ठिकाणी 30 आणि 30 60 आणि 10 70, म्हणजे 36 आणि 34 70, 25 आणि 45 70, 15 आणि 55 70. आणि यांची जर या ठिकाणी बेरीज केली तर 40 50 60 आणि 68 होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 वगळता 2 3 आणि 4 मधील अंकांची बेरीज 70 होते. म्हणून 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 19. मित्रांनो, 19 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 256. मित्रांनो, 256 ही 16 या संख्येची वर्गसंख्या आहे. म्हणजे 256 ही वर्गसंख्या आहे आणि बाकीच्या सर्व घनसंख्या आहेत. 216 असेल, 729 असेल, 512 असेल, या घनसंख्या आहेत. म्हणून 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 256. प्रश्न नंबर 20. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल. 20 या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.